नमस्कार महाराष्ट्रातील माझ्या सर्व अभियोग्यताधारक बंधू आणि भगिनींनो, शिक्षक भरती 2025ला वेग आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. आपण जर पाहिलं तर रजिस्ट्रेशनची प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि यानंतरचा पुढचा टप्पा म्हणजेच त्या ठिकाणी संस्था असतील, नपा, मनपा, महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद आणि इतर ज्या संस्था आहेत त्यांना जागा अपलोड करण्याची सुरुवात करण्यासाठीची महत्त्वाची प्रोसिजर म्हणजे संच मान्यता. संच मान्यता जर झाली असेल तर आपल्याला कळतं की नक्की जागा किती रिक्त आहेत त्या संस्थेच्या, जिल्हा परिषदेच्या किंवा नपा मनपाच्या. तर त्या संदर्भातलं हे अतिशय महत्त्वाचं पत्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक यांचं. आजचं पत्र आहे 17 डिसेंबर 2025 आणि हे पत्र विभागीय शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी, माध्यमिक प्राथमिक सर्व, शिक्षण निरीक्षक मुंबई उत्तर दक्षिण पश्चिम, प्रशासन अधिकारी मनपा, नपा, नप म्हणजे नगर परिषद सर्व यांच्यासाठी हे काढण्यात आलेलं आहे. पत्रामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की प्रलंबित संच मान्यता कामकाजाबाबत उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने आपणास कळविण्यात येते की संचालनालयाच्या संदर्भीय पत्रान्वये आपणास संच मान्यता सन 2025-26 निर्गमित करण्यासाठी इयत्ता 1ली ते 10वी व 11वी ते 12वीच्या शाळा वर्ग तुकड्यांचे अनुदान प्रकार व माध्यमाबाबतची माहिती शाळेकडील स्कूल पोर्टलवरून भरून अद्ययावत करून घेणे आवश्यक असून त्याबाबतची कार्यवाही तात्काळ पुढील 2 दिवसात पूर्ण करून घ्यावी. पहा, म्हणजे 17 तारखेला लेटर आलं आहे आणि 2 दिवसामध्ये पूर्ण करून घ्यायचे. 18-19 म्हणजे आजचा दिवस, उद्याचा दिवस. तर 25-26च्या संच मान्यता शिक्षणाधिकारी, शिक्षण उपसंचालक यांच्या लॉग इनला उपलब्ध होणार नसल्याने विहित मुदतीत आवश्यक कार्यवाही करून घ्यावी. सदरची कार्यवाही न केल्याने एखाद्या शाळेची संच मान्यता उपलब्ध झाली नाही तर त्याची सर्वस्वी जबाबदारी आपली राहील याची नोंद घ्यावी असे सूचित करण्यात आलेले आहे. तथापि अद्यापही संच मान्यता कामकाज प्रलंबित असल्याने शिक्षकांचे वेतन, भत्ते, अनुषंगिक लाभ अदा न झाल्यास अथवा त्याबाबत भविष्यात काही प्रकरण उद्भवल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित शाळा, कनिष्ठ महाविद्यालय यांचे मुख्याध्यापक, प्राचार्य, केंद्र प्रमुख व शिक्षणाधिकारी यांची राहील याची नोंद घ्यावी. अशा कडक शब्दांमध्ये डॉक्टर महेश पालकर, शिक्षण उपसंचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक यांनी हे पत्र निर्गमित करण्यात आलेलं आहे. नक्कीच याचा फायदा शिक्षक भरतीद्वारे आपल्याला पाहायला मिळेल, कारण की सर्वच्या सर्व हालचाली व्यवस्थित होत असतील आणि चांगल्या पद्धतीने सर्वच्या सर्व जागा येत असतील तर याचा फायदा नक्कीच सर्व अभियोग्यताधारकांना होईल. तरीही तुमच्या परिसरातील संस्था असतील त्यांची संच मान्यता झाली नसेल तर त्यांना विनंती तुम्ही करू शकता, जेणेकरून जागा वाढण्यास मदत होईल. चला, तर सर्वांना ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच.